IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। शेगावमध्ये घडले पुन्हा तेच, ज्यामध्ये झाला एका विद्यार्थ्याचा मृत्यू आणि अनेक मतिमंद विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर। मागील वर्षी 23 डिसेंबरला गजानन महाराज संस्थेमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना अन्नमधून झाली विषबाधा। आता गजानन महाराज मतिमंद विद्यालयात घडला प्रकार। अधीक्षक व मुख्याध्यापक यांची लपाछपीची भूमिका, तर मृतक विद्यार्थ्याचे पालक गंभीर आरोप। पहा सविस्तर IB7 न्यूजवर। शेगावात पुनरावृत्ती। गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय शेगावात मतिमंद विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचा टाहो। संस्थेकडून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न। माझ्या मुलाचा योग्य उपचार केला असता तर मुलगा दगावला नसता, वडिलांचा टाहो। शेगाव येथील गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालयात एका 11 वर्षीय मतिमंद विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना 14 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली। ज्ञानेश दीपक आखरे, वय 11 वर्ष, राहणार पाथर्डी, तालुका तेलारा, जिल्हा अकोला असे मृतक मतिमंद विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत निदान लागले नाही। विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे प्रशासन खळबळून गेले आहे। विद्यालयातील 57 विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्यानंतर त्यातील आणखी काही मुलांनी पोटदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले। त्यातील 3 अकोला रेफर करण्यात आले होते, तर 8 विद्यार्थ्यांना सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले। अकोला रेफर केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भावेश अन्यथा काळे, राहणार रायपूर, तालुका मेहकर, जयदीप रत्नदीप हिवाळे, अभिषेक वामन हे विद्यार्थी असून सईबाई मोठे रुग्णालयात 8 विद्यार्थी भरती आहेत। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना हागवणीचा त्रास होत असल्याने त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र झालेल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण विद्यार्थ्यांचा अहवाल आल्यानंतर खरे समोर येईल अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। विद्यालयातील विद्यार्थ्यांना दररोज 2 वेळ ताजा आहार दिला जातो, त्यांच्या नियमित आरोग्य तपासण्या करण्यात येतात, तसेच त्यांच्या उपचारासाठी पूर्ण वेळ परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र सदर विद्यार्थ्याची प्रकृती 2 दिवसापासून ठीक नव्हती, परंतु आज अचानक त्याची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। यावेळी SDO रामेश्वर पुरी, तहसीलदार दीपक बादळ, ठाणेदार नितीन पाटील यांनी विद्यालयात भेट देऊन पाहणी केली व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। या प्रसंगी डॉक्टर बनवले, डॉक्टर गासे, डॉक्टर तायडे यांच्यासह आरोग्य सेविका पांडव, वखरे, मोरखडे, थोरात, रंगारी, लांजेश्वर, लांजेकर, कसबेकर यांनी विद्यार्थ्याची तपासणी केली। गजानन महाराज मतिमंद विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता मृत विद्यार्थी 2-3 वर्षापासून आजारी असल्याचे त्यांनी सांगितले, परंतु मृतक मुलाच्या वडिलांना विचारणा केली असता माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता असे त्यांनी सांगितले। तसेच माझ्या मुलाला पहिल्या दिवशी दवाखान्यात आणल्यानंतर त्याची प्रकृती चांगली नसताना सुद्धा त्याला परत विद्यालयात आणले। दुसऱ्या दिवशी परत त्याची प्रकृती बिघडल्याने सांगितले, परंतु तो त्यावेळेस मृत पावलेला होता। जर त्याला पहिल्या दिवशी रुग्णालयात भरती केले असते तर तो मृत पावला नसता, अशी केविलवाणी प्रतिक्रिया मृतक मुलाच्या वडिलांनी दिली। मात्र निवासी विद्यालयाचे वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापक यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। तर ह्याच प्रकरणात मागील वर्षी 2024च्या 23 डिसेंबर रोजी असाच प्रकार विषबाधेचा, अन्नातून विषबाधेचा घडला होता। अनेक कर्मचारी व भाविक याचे पीडित झाले होते। त्याची बातमी IB7 ने दिली होती आणि त्यावर इतर लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मिळत आहेत। असा त्रास होत आहे म्हणून आपल्याला माहिती मिळाली। आमच्या टीमने तिथं जे आहे ते सर्वेक्षण वगैरे केलं आहे। त्यामधले जे 2 विद्यार्थी आपण GNC अकोल्याला इथे पुढच्या उपचारासाठी पाठवलेले आहेत। ठीक आहे, 2 विद्यार्थी आपण आपल्याकडे ॲडमिट केली आहे आणि बाकीचे 5-6 जे 6 विद्यार्थी आहेत ते आपण त्याला तपासतो। एकंदरीत किती विद्यार्थी आले आपल्याकडे? एकंदरीत आपल्याकडे आता टोटल समजा 11 पर्यंत माहिती आहे। बरं, यामध्ये कोणी डेथ वगैरे झालं आहे का? एक मृत्यू पावल्याची माहिती मिळाली आहे। बरोबर, कुठं आपल्या हे असं तुम्ही आता तपासणीमध्ये असं काय वाटलं, कशामुळे होऊ शकते हे झालं? तर आपली टीम तिची शोध घेत आहे। ठीक आहे, नेमकं काय कारण आहे ते शोधल्यानंतर आपल्याला ती माहिती मिळेल। रिपोर्ट आली नाही असं नाही।
गजानन महाराज मतिमंद विद्यालय या ठिकाणी विषबाधा झालेली आहे असं एक आम्हाला एक अशी बातमी आली आणि त्या बातमीच्या निमित्ताने आम्ही सईबाई मोठे रुग्णालय शेगावमध्ये दाखल झालो आणि शेगावमध्ये दाखल झाल्यानंतर जेव्हा माहिती पडलं तेव्हा प्रथमदर्शी आम्ही ओरली चर्चा केली असता जे मुख्याध्यापक आहेत यांनी सांगितलं की एकच विद्यार्थी या ठिकाणी बाधित झाला होता. मात्र जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला खरी जे काही घटना आहे ते कळाली. कारण या ठिकाणी 6-7 विद्यार्थी बाधित झालेले आहेत. त्यापैकी 2 विद्यार्थ्यांना रेफर केलेलं आहे अकोला आणि एका विद्यार्थ्यांची डॉक्टरच्या सांगण्यानुसार एका विद्यार्थ्याची डेथ झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला आमच्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. आणि हे डेथ दवाखान्यात झालेली नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं. हे डेथ त्या रुग्णालय आपल्या विद्यालयात झालेली असल्याचं त्यांनी सांगितलं. उर्वरित विद्यार्थी आहेत सोबत. तर या संदर्भात योग्य ते स्पष्टीकरण घेण्यासाठी आमच्यासोबत आहेत विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंडे साहेब. काय म्हणता तुम्ही? आता आमच्यासोबत बोलले त्यावेळेस तुम्ही म्हणा की एकच विद्यार्थी आहे, मात्र आम्ही आतमध्ये गेल्यानंतर हे कळालं. मग तुम्ही असं खोटं काय बोलता? खोटा विषय नाही. तिथे मी पोस्टमॉर्टम त्याचे संबंध होतो. इकडे ही मुलं घेऊन आले. ही मुलं घेऊन आले कारण आम्ही सकाळी सुद्धा फोन केले. किती 180 होते. तर मुलांना एकदा तपासून घ्यावा. आपल्या डोक्यातली शंका निघून जाते. कालचा जो मुलगा आहे तर काल दुपारी जो मुलगा आपण इथे आणला होता त्याला नर्ससुद्धा दिली होती इथे आणि मुलगा चांगला झाला तो काल. काल दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा होत्या. जवळपास 700 मुलं होती आपल्याकडे. टोटल जेवण झाले त्यांचे. 700 पैकी या मुलाला 1.5 वर्षापासूनच तसा आजार आहे. हां, तर त्यावेळेस एकच मुलगा आणला होता. सकाळी मी अजूनही तोंड धुतलं नाही. तर मी सकाळी आलो तर मी इथे थांबलेलो. टोटल 11 विद्यार्थ्याची. हां, टोटल 11 विद्यार्थ्यांची यादी आहे. बरोबर आहे. तर आपण तपासासाठी या मुलांना किंवा नेमका आहे काय आपल्याला सुद्धा त्याचं निदान झालं पाहिजे. त्यासाठी शेजोळे सरांनी मला फोन केला. अधीक्षक आहेत वसतिगृह अधीक्षक आहेत आमच्यासोबत शेजोळे साहेब. काय म्हणा? हे जे विद्यार्थी आहेत पहिले आपण सांगत होता की 2 विद्यार्थी जे अकोला रेफर केले होते त्यापैकी तब्येत बरी आहे, वापस आले वगैरे असं सांगत होते. आता 11 विद्यार्थ्यांची यादी आहे. 11 सर. हे जी टीम गेली होती आमच्या विद्यालयात चेक करायला त्यांनी हे इथं पाठवली. हे आता नॉर्मल म्हणून घरी वापस चालले पाहिजे. सगळे वापस चालले नॉर्मल विद्यार्थी असतात. 4 ॲडमिट आहे. आधी 2 अकोल्याला पण तेही नॉर्मल सध्या तब्येत चांगली आहे त्यांची. आता एकाची डेट झाली असं त्याच बोलत होतो मी. त्याला काल इथं दाखवलं, चेक केलं. आम्हाला माहीत पडल्याबरोबर दुपारी त्याला संडासमध्ये थोडंसं ब्लड वाटलं आम्हाला. आम्ही ताबडतोब इथं रेफर केलं. आमची परिचारक सोबत होती आशिष दामोदर म्हणून आणि आमची काळजीवाग सोबत एक सोबत इथं चेक केल्यानंतर इथं सलाईन त्याला ट्रीटमेंट झाली आणि नंतर पुन्हा त्याला आणलं शाळेत आणलं विद्यालयात आणि जागी सकाळी तब्येत त्याची व्यवस्थित फोन आला ताबडतोब झाली. आम्ही ताबडतोब इथं आणलं तर इथं यांनी डॉक्टरने संडास उलट्याचा प्रकार झाला नाही. संडास उलट्या डॉक्टरने सांगितलं नाही. तुमच्या देखत सांगितलं नाही. संडास उलट्या नाही. खोटं बोलतो तुम्ही. डॉक्टर आहे काय? नाही. त्यांनी सांगितलं. डॉक्टरचं स्टेटमेंट आमच्याकडे आमच्याकडे लाईव्ह स्टेटमेंट आहे. सांगितलं तुमच्या देखत ऐकलं तुम्ही. डॉक्टरने सांगितलं. तुम्ही खोटं बोलताय. विद्यालयामध्ये विद्यार्थी हॉटेलवर काम करतात. 700 विद्यार्थी. हां, हॉटेलवर काम पाठवलं नाही. हॉटेलवर जी समजा याची हॉटेल आहे तुमची. हॉटेलच नाही आहे. जे खानावळ आहे तुमची मंद विद्यालयामध्ये होता तो मुलगा काही म्हणजे अन्नातून जी बाधा झाली त्या बाधामुळे तो एक्सपायर झाल्याचं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. त्याचे पालक आमच्यासोबत आहेत. नेमकं तुमच्या मुलाचं नाव काय होतं आणि काय झालं? ज्ञानेश दीपक आखरे. हां, पाथर्डी. किती वर्गात शिकत होता? तिसऱ्या वर्गात. काय वय होतं त्याचं? 11 वर्ष. काय झालं? काल यांचा फोन आला आम्हाला 5-5:30 वाजता. संडास लागली. त्याची तब्येत जरा जास्त आहे. तर ठीक आहे. मग डबल रात्री 8 वाजता फोन केला तर हे म्हणत दवाखान्यात आणलं. दवाखान्यातून शाळेत नेलं. तब्येत आता बरी आहे. सकाळी आम्ही येऊनच राहतो. सकाळी मग मी बसमध्ये होतो तर कॉल आली मला की बा लवकर या लवकर. म्हणजे यांनी तुमच्यापासून लपवून ठेवलं का प्रकरण? हरकत केला असं वाटलं का तुम्हाला यांनी? आता काल सांगितलं इथून तिथून नेल्यावर असं वाटलं का तब्येत चांगली आहे म्हणून तिथं नेलं. तुम्हाला माहिती केलं नाही की आता असं असं झालं म्हणून? नाही, इथं आणलं हे माहिती केलं आपल्याला. म्हणजे मात्र त्याची डेट कुठं झाली?
डेथ सांगितलं नाही आम्हाला माहित. आम्ही याच्या पहिले डेथ व्हायला होती दवाखान्यात. बरं, तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुमच्या तो जो डेथ झालेला मुलगा आहे त्याला 2-3 वर्षापासून प्रॉब्लेम होता? नाही नाही सर, तसा आजारी असतात मग इथं ठेवला असता का आपण? त्याचा रक्ताचा प्रॉब्लेम होता, हे नाही, प्रॉब्लेम नाही, असं नाही, त्यांनी सांगितलं. नाही. हे नाही, खोटं आहे का? जे डॉक्टरचे रिपोर्ट आहेत त्याला काही बिमारी जर असेल तर फक्त तो असा होता कमी दिवसाचा व्हायला होता. तर डॉक्टर म्हणे याच्या बुद्धीचा विकास थोडा थोडा होईल, लेट होईल. जसं जे आता तुमचं आता ते जे काही शालेय प्रशासन आहे त्यावर काय म्हणणं आहे, काय आरोप आहेत ते काही? आरोप काय हे रिपोर्टवर आहे. आता तसं कोणावर आरोप काय करू शकतो? खाण्यामधून काही वाटलं का झालं असं, म्हणजे संडास लागली असं सांगितलं तुम्हाला? हा, संडास लागला एवढं सांगितलं.